बाळा, खूप वाईट काळातून जातोयस ना? कशावर म्हणून तुझा विश्वास राहिला नाही? कारण परिस्थितीच तुझ्यावरती अशी आली आहे, की मी कशावरच विश्वास ठेवू शकत नाही, असं तुझं मन म्हणतंय. नात्यातल्या लोकांनी दगा दिला, जवळच्या मित्रांनी पाठ फिरवली. आता विश्वास तर कुणावर ठेवायचा? नेहमी सत्याच्या मार्गाने चालत आला आहेस, मला माहिती आहे. कोणतीच चूक केली नाहीस तू. तरीसुद्धा या गोष्टी तुझ्या वाटेला आल्या आहेत. पण तुला माहिती आहे का, हे सुद्धा तुझ्या एका कर्माचं फळ आहे आणि त्याचं प्रायश्चित्त तू आत्ता भोगतो आहेस. परंतु हे दिवस देखील जातील आणि या अडचणीतून तू देखील बाहेर पडशील. फक्त विश्वास ठेवायला हवाच तो, तुझ्यावरती आणि माझ्यावरती. संयम हीच तुझी मोठी परीक्षा आहे. तो जर तू गमावलास, तर तू आयुष्यात कधीच उभा राहू शकणार नाहीस. अरे, ही तर नुसती झलक आहे. तुझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे. ते मला माहिती आहे. परंतु मी ते वादळ तुझ्या आयुष्यात का टाकलं आहे माहिती आहे का? कारण मला माहिती आहे की तू त्यातून सही सलामत बाहेर पडणार आहेस. फक्त तुला माझा हात धरून चालायचं आहे आणि माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःचं कर्म योग्य पद्धतीनं करायचं आहे. कारण येणारा काळ कितीही वाईट असला तर तुझी हिंमत हीच तुला त्याच्यातून बाहेर काढू शकेल. अगदी तुझ्यावर कोणीही नसेल, नाती तुझी पाठ फिरवतील, जवळचे मित्र तुझ्यापासून लांब जातील, पण तुला हार मानायची नाही. आत्तापर्यंत लढत आलायस तसंच लढत राहा. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. अरे, देवांना सुद्धा कर्म चुकलं नाही. देवांना सुद्धा त्रास झाला. आपण तर माणूस आहोत. जेव्हा आपल्याला खचल्यासारखं होतं, आयुष्यात काही नाही राहिलं असं वाटतं, तेव्हा आपल्यापेक्षा खालच्या लोकांना जो त्रास आहे तो बघावा. कारण आपण जे आयुष्य जगतोय ते सुद्धा कुणाचं तरी स्वप्न असतं. आयुष्यात सगळीच लोकं सुखी नसतात. प्रत्येकाच्या वाटेला त्याच्या कर्मानुसार सुखदुःख येत असतं. मात्र इथून पुढे एक गोष्ट तू नक्की करायला पाहिजेस. आयुष्यात विश्वास ठेवताना माणसं पारखून घेतली पाहिजेस. जेव्हा तुझं मन तुला सांगेल की इथं काहीतरी चुकीचं घडणार आहे, तर तिथे तू विश्वास नाही ठेवला पाहिजेस. कारण तुझ्यासारखीच सगळी भोळ्या मनाची नाहीत. हे जग खूप वाईट माणसांनी भरलेलं आहे. पण त्यांनी कितीही वाईट कृती केल्या तर एक ना एक दिवस काळ त्यांची परीक्षा घेणार आहे आणि त्यात जर ती लोकं पास झाली तरच पुढे जाणार आहेत, नाहीतर त्यांची काही खैर नाही. पण तुझ्या सुरक्षिततेसाठी, तुझ्या भविष्यासाठी लोकांवरती विश्वास ठेवताना 10 वेळा विचार कर. माझं नामस्मरण कर. कोणताही निर्णय घेताना माझं नामस्मरण कर, म्हणजे तुला माझा संकेत कळेल. माणसाचा जन्म एकदाच मिळतो, त्यामुळे या जन्माचं सार्थक करायला हवं. प्रत्येकजण पैशाच्या मागं फिरतो आहे, पैशाच्या मागं धावतो आहे, पण देवाने आपल्याला जन्माला का घातलं याचा विचार मात्र कोणाच्या मनात येत नाही. प्रत्येकाला पैसा, प्रॉपर्टी हेच महत्त्वाचं झालं आहे. परंतु हे आयुष्य जगताना माणूस एक विसरत आहे. सगळं त्याला इथंच ठेवून जायचं आहे, फक्त कर्म त्याला बरोबर घेऊन जायचं आहे. कर्म करताना माणसाने विचार केला पाहिजे. हे आयुष्य सार्थकी लावण्यासाठी आपण कोणाची तरी मदत केली पाहिजे. आपल्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे. आयुष्यात कुणाची फसवणूक नाही केली पाहिजे, हे माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. पण बाळा, तुझ्या आयुष्यात खूप अडचणी आल्या, इथून पुढे देखील येतील. परंतु येणारा काळ तुझ्यासाठी खूप चांगला असेल. का तर तुझ्यावर माझं लक्ष आहे, तुझ्यावरती माझा कृपाशीर्वाद आहे. त्यामुळे नामस्मरण कर, चांगलं कर्म कर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशासाठी कुणाची फसवणूक करू नको. पैसा हे पोट भरण्याचं साधन आहे,